तर रोहित पवार जास्त हुशार आहेत, मला मात्र जाहिरात स्किप करायला वेळ लागतो, अशा शब्दांमध्ये कोकाटे यांनी रोहित पवारांना उत्तर दिलंय। रोहित पवारांच्या ट्विट नंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संतापल्याचं पाहायला मिळालं। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं वक्तव्य धडधडीत खोटं आहे। आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याचा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा। आणि मला सांगा, पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? विजताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय। आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं, पण गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे। मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत, त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती। विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्यानं नाईलाजानं मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय। आता चौकशी करायची आहे, तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याची ही चौकशी करावी, आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीनं होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्यानं राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता। तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणताय 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागते। जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत। ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे। तुम्ही एका वेळेस एक तर बोला म्हणा, कुठला तरी एक प्रश्नावर नीट उत्तर देता येईल तुम्हाला। आता तुम्हाला आदिवासी सुचले काय? याच्या अगोदर आदिवासी सुचले नाही की तुम्हाला जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा? त्या आदिवासीच्या प्रश्नाला उत्तरं देत होतो, उत्तरं दिलेली आहे 260च्या अंदर, आणि त्यांच्या सर्व प्रश्नांचं समाधान विरोधात